नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ मोहम्मद युनूस यांना बांगलादेशातील अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार बनवण्यात आले. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पद आणि देश सोडल्यानंतर लष्कर प्रमुखांनी देशाला संबोधित करत अंतरिम सरकार स्थापन करण्याबाबत भाष्य केलं होतं. राष्ट्रपतींच्या माध्यम सचिवांनी सांगितलं की नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ मोहम्मद युनूस यांना बांगलादेशच्या अंतरिम सरकारचं प्रमुख बनवण्यात आलंय. हसीना यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय पेचप्रसंग निर्माण झालेल्या बांगलादेशातील परिस्थितीवर पाकिस्तानने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. काल पाकिस्तानने बांगलादेशच्या लोकांशी एकजूट दाखवली. पाकिस्तानने म्हटलं आहे की आम्हाला आशा आहे की बांगलादेश लवकरच सामान्य स्थितीत येईल. पाकिस्तान बांगलादेशच्या लोकांसोबत एकजुटीने उभा आहे. अराजक माजलेल्या बांगलादेशात अडकलेल्या हिंदुस्थानी उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांना एअर इंडियाच्या विशेष विमानाने मायदेशी आणण्यात आलाय. हिंदुस्थानी उच्चायुक्तालयातील 190 कर्मचारी बांगलादेशातून सुखरूप परतलेत. सुमारे 30 कर्मचारी अजूनही ढाकामध्येच आहेत. बांगलादेशची स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. इथे 20 अवामी लीग नेत्याची हत्या करण्यात आली आहे. ताजी घटना मॉब लिंचिंगची आहे. याचे शिकार देशातील प्रसिद्ध अभिनेते शांतो खान आणि त्यांचे वडील झालेत. मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा दोघे जीव वाचवण्यासाठी देशातून पळून जात होते त्याच वेळी जमावाने त्यांना पकडले आणि बेदम मारहाण करत त्यांना ठार केले. या घटनेमुळे पश्चिम बंगाल आणि चित्रपट विश्वात शोककळा पसरली आहे. इराणमध्ये हमासचे माजी प्रमुख इस्माईल हानिये यांची 31 जुलै रोजी तेहरान इथे हत्या करण्यात आलेली. हानियाच्या हत्येनंतर हमासची धुरा कोण सांभाळणार याकडे सर्व जगाचं लक्ष होतं. हमास संघटनेतील महत्वाचा आणि इस्रायलवर गेल्या वर्षी हल्ला करण्यात प्रमुख भूमिका निभावणारा याह्या सिनवार याला आता हमासचा नवा प्रमुख म्हणून घोषित करण्यात आलाय. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गेल्या महिन्यात निवडणूक रॅली दरम्यान हल्ला झाला होता. या प्रकरणात आता पाकिस्तानी कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली अमेरिकन गुप्तचर संस्था FBI ने आसिफ मर्चंट नावाच्या तरुणाला अटक केली आहे. तो पाकिस्तानचा रहिवासी आहे. आसिफच्या अटकेने या प्रकरणाच्या तपासाला पुन्हा वेग आलाय. इस्रायलवर इराण हल्ला करण्याच्या तयारीत आहे. हमास दहशतवादी संघटनेच्या प्रमुखाला आपल्या देशात पाहुणा म्हणून बोलवून राष्ट्रपतींच्या शपथविधी समारंभात सन्मान दिला होता. या प्रमुखाला इस्रायलने ठार केलं होतं. आपल्या देशात घुसून मारलं म्हणून इराण खवळलाय. याच इराणने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अन्य राजकीय नेत्यांच्या हत्येचा कट रचल्याचं उघड झालंय. यामुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने या इराणी प्लॅनचा खुलासा केलाय. इम्रान खान यांना अटक होऊन 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने PTI पक्षाने खैबर पख्तूनख्वा प्रांतात विराट निषेध मोर्चाचं आयोजन आज केलं होतं. इम्रान खान यांच्या सुटकेसाठी ठोस प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. इम्रान यांच्या सुटकेच्या मागणीसाठी या महिन्याच्या अखेरीला राजधानी इस्लामाबादेत देखील असाच विराट मोर्चा काढला जाणार आहे. PTIचा मोर्चा खैबर पख्तूनख्वातल्या पंजाब प्रांताला लागून असलेल्या स्वाबी जिल्ह्यात काढण्यात आलाय. नेपाळमधील नुवाकोटमध्ये हेलिकॉप्टरला कोसळण्याची घटना घडली आहे. या अपघातात 4 ते 5 जणांचा मृत्यू झालाय. रसुआला जाणाऱ्या या हेलिकॉप्टरमध्ये फक्त 5 जण होते असं सांगण्यात येत आहे. यातील 4 जण चीनचे नागरिक होते. गेल्या काही दिवसांपूर्वी त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका विमानाचा अपघात झाला होता. यात 18 जणांचा मृत्यू झाला होता. हे विमान कोसळण्याची दुर्घटना 24 जुलै रोजी घडली होती. केरळातील वायनाडमध्ये दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली. 29 जुलैला झालेल्या या दुर्घटनेत अनेकांना त्यांचा जीव गमवावा लागला. 4 गावे वाहून गेली. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 400 वर पोहोचलाय. या दुर्घटनेतील लोकांच्या पुनर्वसनासाठी बाहुबली धावलाय. सुपरस्टार प्रभासने दुर्घटनेचा तडाखा बसलेल्या लोकांच्या बचाव कार्यासाठी मदत म्हणून मोठी रक्कम जाहीर केली आहे. प्रभासने केरळच्या मुख्यमंत्री मदत निधीला 2 कोटी रुपये दिलेत. आयुर्विमा आणि आरोग्य विम्यावरील 18% GST मागे घेण्याची मागणी करत मंगळवारी इंडियातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संसदेच्या आवारात तीव्र निदर्शने केली आहेत. या संदर्भात केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनीही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहिलं होतं. विरोधकांनी निदर्शनाद्वारे गडकरींच्या मागणीला पाठिंबा दिलाय.
देशभरात 24 तास सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने पुढाकार घेतलाय. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात वीज वितरण व्यवस्था सक्षम करण्यात येत आहे. त्यासाठी देशाच्या वीज निर्मिती क्षमतेत 2032 पर्यंत 3.37 लाख मेगावॉटने वाढ करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी राज्यसभेत दिली आहे. मोबाईल वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दूरसंचार क्षेत्राचे नियामक ट्राईने ग्राहकांना दिलासा देणारा नवीन नियम जाहीर केलेत. या नवीन नियमांनुसार जिल्ह्याच्या स्तरावर 24 तासांपेक्षा जास्त वेळ नेटवर्क बंद राहिल्यास संबंधित मोबाईल कंपन्यांना ग्राहकांना भरपाई करावी लागणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या सुवर्ण पदकाच्या आशा पल्लवीत असताना आणि या पदकापासून भारतीय गट कुस्तीपटू विनेश फोगाट अवघं 1 पाऊल पदकापासून दूर असतानाच भारताला मोठा धक्का बसलाय. वजन अधिक भरल्यामुळे विनेश 50 किलो वजनी गटात अपात्र ठरली असून त्यामुळे तिचं ऑलिम्पिक गोल्डचं स्वप्न भंगलंय. 100 ग्रॅम वजन अधिक भरल्यामुळे विनेशला माघार घ्यावी लागतेय. अंतिम सामन्यापूर्वी वजन केलं असता वजन जास्त असल्यामुळे विनेशला हा धक्का पचवावा लागणार आहे. भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा अनेकदा प्रगत तंत्रज्ञानावर आपलं मत मांडत असतात. आता त्यांनी एआय बद्दल मोठा दावा केलाय. एआय अतिशय उपयुक्त तंत्रज्ञान असून केवळ फोटो काढण्यापुरते मर्यादित नसून त्याहूनही अधिक उपयुक्त आहे. पुढील 5 वर्षात एआय कॅन्सर बाबत माहिती देऊ शकेल असा दावा आनंद महिंद्रा यांनी केलाय. एआय ब्रेस्ट कॅन्सर विकसित होण्याच्या सुमारे 5 वर्षांपूर्वी कसा शोधू शकतो याबाबत संशोधन केलं जात होतं. या संशोधनावर आता आनंद महिंद्रा यांनी त्यांचं मत मांडलंय.